नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय. खरं तर आज आपण नेहमीप्रमाणे एका ऐतिहासिक स्थळाला भेट देत आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांनी हयातभर अनेक लढाया केल्या. अशीच एक लढाई त्यांनी उंबरखिंड या ठिकाणी केली. खरं तर उंबरखिंड हे नाव मी खूपदा ऐकून होतो. उंबरखिंडीची लढाई देखील माहिती होती, परंतु प्रत्यक्षात उंबरखिंड कोठे आहे आणि ती कधी बघण्याचा योग देखील आला नव्हता. परंतु आज छत्रपती शिवाजी महाराजांचा तारखेनुसार शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न केला आणि लगेच घरी परतत असताना रस्त्यामध्येच उंबरखिंड नावाची पाटी वाचली. मग म्हटलं चला, संध्याकाळचे 6 वाजलेत तरी देखील आपण उंबरखिंड जाऊन बघूयात. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आता आपण एवढ्यातच गडांचा गड रायगड या रायगडावरनं आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा अतिशय सुंदर आणि दिमागदारपणे संपन्न झाला. खरं तर तिथनं या जंगलामध्ये येण्याचं कारण काय आहे माहिती आहे का मित्रांनो? आपण आजवरनं उंबरखिंड हे नाव ऐकलं असेल, उंबरखिंडची लढाई हे देखील ऐकलं असेल, पण एक्झॅक्ट उंबरखिंड कुठे आहे ते बऱ्याच जणांना माहीत नसेल, कारण हे मला सुद्धा माहीत नव्हतं. त्यामुळे माझ्यासारखे अनेक लोक असतील की ज्यांना माहीत नाही. तर पहिल्यांदा उंबरखिंडीचा तो रणसंग्राम काय होता तो आधी समजून घेऊयात आणि उंबरखिंड कुठे आहे त्याचं लोकेशन देखील मी तुम्हाला सांगतो. ह्या अतिशय भयानक जंगलामध्ये आपण आलेलो आहोत. तर आता या जंगलामध्ये जर एवढी भयानकता असेल, एवढं जर दाट जंगल असेल, तर त्या काळी 350 वर्षापूर्वी किती दाट जंगल असेल. बघा इथे माझ्या पाठीमागे लिहिलेलं आहे समरभूमी उंबरखिंड. मी थोडक्यात या फलकावर काय लिहिलं नाही ते तुम्हाला वाचून सांगतो. समरभूमी उंबरखिंड येथे शके 1582 इसवी सन 2 फेब्रुवारी 1661 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांनी कार्तलब खानाचा पराभव केला. औरंगजेबाचा मामा शाहिस्ते खान कोण माहिती आहे का? ज्याला प्रति औरंगजेब असे देखील म्हटलं जायचं. हा शाहिस्ते खान याने पुण्याहून मराठा साम्राज्यातील कोकणपट्टी व आरमार काबीज करण्यासाठी उझबेक सरदार कार्तलब खान व रायबागल ही 30,000 फौजनीशी कोकणावर पाठवले होते. म्हणजे तब्बल किती 30,000 सेना घेऊन ते आपल्या कोकण प्रांतावर आले होते. परंतु प्रचंड फौजेला या लोणावळ्याच्या म्हणजे आसपासचा जो लोणावळ्याचा परिसर आहे, या लोणावळ्याच्या नजदीक आंबेनळी घाटात एका बाजूने स्वतः छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आंबेनळी घाटामध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराज व दुसऱ्या बाजूने नेताजी पालकर मुठभर मावळ्यांनीशी याच ठिकाणी त्यांना धुळीस मिळवले होते. तो दिवस होता 2 फेब्रुवारी 1661 मित्रांनो. या ठिकाणी आता आपण पुढे गेल्यानंतर ना जो स्मारक बनवलेला आहे या सगळ्या मावळ्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात ज्यांनी खरोखर लढाई केली आणि आपल्याला स्वराज्य मिळवून दिलं, या सगळ्यांच्या स्मरणार्थ आणि या लढाईच्या स्मरणार्थ या ठिकाणी एक स्मारक आहे, ते देखील आपण आता बघायला जातोय. खरंच बघा ना, इथला हे वातावरण बघा, किती जंगल आहे. कदाचित आता इथनं गाड्या जात आहेत तर तुम्हाला त्या गाड्यांचा थोडासा आवाज येत असेल, पण किती मोठ्या प्रमाणात जंगल आहे ना. तर या जंगलामध्ये देखील आपण बघितलं की आता एवढी झाडी आहे, तर पहिले किती असेल. रायगडहून येत असताना पाळीच्या बल्लाळेश्वराचं पुन्हा एकदा दर्शन घेतलं आणि तिकडनं पुढे येत असताना अगदी आता आम्ही शहापूरकडे चाललोय, कल्याणकडे चाललोय. मग या रोडला येत असताना आम्हाला उंबरखिंड रात्री आम्ही बघितली होती परवा दिवशी. त्यामुळे आम्ही विचार केला की आपण जाताना बघूयात. आता देखील संध्याकाळचे जवळपास 6 वाजलेत. आता इथं अंधार पडायला खूप जास्त म्हणजे सुरुवात झालेली. तर आपण पटकन तो जाऊन स्मारक बघूयात. या उंबरखिंडीच्या लढाईमध्ये स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी सहभाग घेतला होता. एका बाजूला नेताजी पालकर आणि एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराज, दोन्ही बाजूंनी हल्ला चढवला होता आणि तब्बल या कार्तलब खानाची 25 ते 30 हजाराची सेना आणि आजूबाजूने मराठे यांनी बाण आणि दगडीचा मारा करून या कार्तलब खानास जेरीस आणलं होतं आणि अक्षरशः त्याने या ठिकाणी शरणागती पत्करली होती. आंबा नदीच्या पात्रात शिवदुर्ग मित्र लोणावळा या संस्थेने येथे एक उंबरखिंड युद्ध विजयस्तंभ उभारला असून 2 फेब्रुवारी 2007 रोजी या विजयस्तंभाचे उद्घाटन बाबासाहेब पुरंदरे व उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. उंबरखिंड युद्ध विजयस्तंभाची उंची 12.50 मीटर असून स्तंभाच्या समोरील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचे शस्त्रसज्ज वेशातील शिल्प आहे. मागील बाजूस उद्घाटनाची कोनशिला असून डावीकडे आज्ञापत्रातील वृक्ष विषयांची माहिती व उजवीकडील बाजूस उंबरखिंडीच्या लढाईचा थोडक्यात इतिहास कोरलेला आहे. दगडी स्तंभाच्या वर ढाळ, तलवार, भाला, धनुष्य, ध्वजस्तंभ यांच्या मोठ्या प्रतिकृती कोरून ठेवल्या आहेत.
याच आंबे नदीच्या पात्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी तब्बल 800 मावळ्यांना सोबत घेऊन कारतलब खानाला 25 ते 30 हजाराच्या सेनेसह जेरीस आणलं होतं आणि अक्षरशः त्याने या ठिकाणी शरणागती पत्करली होती. छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक युद्ध जिंकले. या युद्धामध्ये देखील त्यांनी स्वतः सहभाग घेतला होता. परंतु आपण बघितलं की सह्याद्रीचा हा काय आजूबाजूचा जो परिसर आहे, या परिसराचा परिपूर्ण वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या गडमी कावा या युद्ध तंत्रासाठी करून घेतला. नेतोजी पाळकर स्वतः एक दिवस अगोदरच या खिंडीमध्ये दबा धरून बसले होते आणि ज्यावेळेस शत्रू समोर आला त्यावेळेस शत्रूचा त्याने याच ठिकाणी फडशा पाडला. खरं तर आपण सर्वच जण खूप नशीबवान आहोत की आपला जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्रामध्ये या सह्याद्रीच्या कुशीत झाला आहे. या उंबरखिंडीला भेट दिली आणि खूप सारी प्रेरणा घेतली. भेटूयात आता पुढच्या एका ऐतिहासिक स्थळासोबत.